मला असं म्हणायचं की बाबासाहेबांचं संविधान कुठल्याही शासकीय कार्यालयाच्या गेटच्या बाहेर आहे, आतमध्ये फक्त महात्मा गांधी म्हणजे नोटा चालतात. भारतीय संविधानाला शासकीय कार्यालयात किंमतच नाही, हा माझा आरोप आहे. माहितीचा अधिकारच बंद करायला पाहिजे ना. जर तुम्हाला माहिती द्यायची नाही, आम्ही गुन्हे उघड करत असेल, आम्ही जीव धोक्यात टाकत असेल, शासनाला सांगत असेल बा शासनाचे बरं महत्वाचा प्रश्न, शासनाचं हित पाहण्यासाठी हे अधिकारी आहेत, मग प्रायव्हेट कंत्राटदाराचं याला हित पाहण्याचे अधिकार कोणी दिलेत? विचारा तुम्ही शासनाला. 10व्या महिन्याच्या 20 तारखेला मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक बनसोड साहेब यांची भेट घेतली. त्यांना सांगितलं, साहेब तुमच्या जिल्ह्यात मी अर्ध्या ठाण्यामध्ये मी रिपोर्ट दिलेत, पण तुमच्या ठाण्यातले ठाणेदार गुन्हे दाखल करत नाही. त्यांनी मला सांगितले की तुमच्या रिपोर्टवर आम्ही गुन्हे दाखल करत नाही, तुम्ही शासनाला कळवा, शासन आम्हाला सांगल. मी त्यांना म्हणलं, साहेब मी 65 वर्षाचा माणूस आहो, मला देशसेवा करायची असेल या वयात तर मी कशी करायची? तर मला म्हणले तुम्ही मला ट्रॅफिकला टाइम द्या. आता अधीक्षक अभियंता सॉरी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणते की तुम्ही मला ट्रॅफिक करा, मग तुम्ही पगार कशाचे घ्यायला लागले? जनतेच्या करातला तुम्हाला पगार भेटायला, तुम्ही जनतेच्या पगारातून काय नुसते वसुली करायसाठी 2 नंबरचे धंदे चालवायसाठी आहे का? मी जे भ्रष्टाचार उघडकीस आणला, मी जे तुम्हाला तक्रार दिली त्याच्याबद्दल तुम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल, तुम्ही त्याची चौकशी का नाही केली? तुम्ही त्यांना बोलवलं का नाही? मला का नाही बोलवलं? आणि माझी तक्रार खोटी होती तर माझ्यावर गुन्हे दाखल का नाही केली? ब्लॅकमेलिंग करणे, खंडणी मागणे, शासकीय कामात अडथळा आणणे, माझ्यावर गुन्हे दाखल करा तुम्ही. मला का मोकळ सोडा लागले? माझ्या तक्रारी खोट्या आहेत. नाही तर ते चोर आहेत, त्या चोरावर तुम्ही गुन्हे दाखल करा. त्या पीके जाधवनं त्याच्या धुंदीच्या त्या क्रेशरच्या बोगस पावत्या जोडल्या त्याला. हे खोटं आता असेल तर माझ्यावर गुन्हे दाखल करा तुम्ही. हे जे अभियंते आहेत, हे अभियंते आहेत की ढोर आहेत? अहो हे अभियंत्याच्या नावाला कलंक आहेत. प्रॉपर ट्रीटमेंट का देत नाहीत? क्वालिटी बेसला दिलेल्या गाईडलाईन आणि नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर हे का करून घेत नाहीत? ई निविदेला कंपल्सरी केलेल्या शर्ती अटीची अंमलबजावणी का होत नाहीत? भोकरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने 9 कोटी 1 लाखाचं त्यांना अनुभव प्रमाणपत्र दिलं होतं. त्याला पीके जाधव कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी 9 कोटी 61 लाख केलं आणि त्याला सादरीकरण केलं. म्हणजे पीके जाधव यांनी कट रचला. त्या कटामध्ये कार्यकारी अभियंता, लेखा अधिकारी, पुसदचे सहभागी झालेत. त्याच्या कटात सामील होऊन त्यांनी ते यवतमाळला पाठवलं आणि यवतमाळच्या अधीक्षक अभियंत्यांनी सुद्धा या कटात सामील झाले आणि त्यांचं ते टेंडर उघडून यांना काम देणार होते. परंतु समोरील जे कंत्राटदार होते स्पर्धक बाजुरिया आणि सिद्धरवार यांनी त्याची ते सत्यता पडताळणी मागितली. त्यावेळेस त्याच्यात दुधाचं दूध पाण्याचं पाणी. महत्वाचं कसं आहे की ज्या कंत्राटदारांनी म्हणजे श्री बाजुरिया आणि श्री चिदरवार यांनी याला रंगेहात पकडल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याच्यावर गुन्हे दाखल करायला भाग पाडायला पाहिजे होतं. परंतु कुठं माशी शिंकली मला माहीत नाही, कारण हे यायचे एकमेकात लागेबांधे असतात, एकमेकाचं यायचं एकमेकाखाली काही ना काही दडलेलं असते, एकमेकाला खुट्या माहीत असतात. त्याच्यामुळं त्यानं ते उघडकीस आणलं नाही. त्यानं अधीक्षक अभियंत्यावर ढकललं, अधीक्षक अभियंत्यांना कार्यकारी अभियंत्यावर ढकललं. एवढेही शासनाचे कामं होतात हे फक्त 30% होतात. 70% याच्यात सरकारी निधीचा अपार होते. हे सगळं यायला माहिती आहे, याच्यावर कोणी दखल घेत नाही. या संदर्भात मी मुख्य सचिवापासून म्हणजे महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव, अमरावती विभागाचे आयुक्त, अमरावती विभागाचे मुख्य सचिव कक्षालय, यवतमाळचे जिल्हा अधिकारी, पुसदचे ठाणेदार यांना मी सगळ्या तक्रारी केल्या. परंतु सामान्य नागरिकाची तक्रार सरकार घेत नाही. माझं असं म्हणणं आहे की सरकारमधले जेवढेही अधिकारी आहेत म्हणजे डिपार्टमेंट आहेत हे एकमेकाचे सख्खे सडभाऊ आहेत. एकमेकाच्या विरोधात हे तक्रारी घेत नाहीत. सामान्य माणसाची या भारतामध्ये या राज्यामध्ये कवडीची किंमत नाही. तर किंमत असती तर माझ्या तक्रारीवर मान्य ठाणेदार शहर वसंतनगर पोलीस स्टेशन यायला मी 4 दिवस झाले तक्रारीतून स्वतः याची हे माझ्यापाशी ओशी आहे 9 जानेवारी 2024 यानं का गुन्हे दाखल केले नाही? तुम्ही विचारा ना नाचनकर साहेबांना की बाबा पुंडलिक शिंदे यांनी तक्रार दाखल केली, तुम्ही गुन्हे दाखल का नाही केले? हे पीके जाधव कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी जो कट रचला म्हणजे त्यांनी 9 कोटीचं त्याला अनुभव प्रमाण बीड कॅपॅसिटी अनुभव प्रमाणपत्र दिलं. तर हे 9 कोटीचं 61 लाख ज्या कम्प्युटर धारकानं केलं त्याच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. या पीके कन्स्ट्रक्शन कंपनीच्या पार्टनरवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. पीके कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक प्रदीप कनिराम जाधव यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. आणि या बनावट बोगस अनुभव प्रमाणपत्राला स्वीकृती देणारे पुसदचे कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी आणि इथले लेखा अधिकारी
संजय कुमार पांडे यांनी कटात सहभाग झाले, कटाला स्वीकृती दिली आणि कट त्यांनी रचलेला यायला माहीत असून त्यानं ते दाबून ठेवलं आणि अधीक्षक अभियंत्याला पाठवले. त्यांनी सुद्धा त्याची सत्यता पडताळणी केली नाही, सत्यते पडताळणीचं प्रमाणपत्र पाहिलं नाही. म्हणजे हे सगळे या कटात सामील आहेत. शासनाचा निधी कट रचून कसा हे अपहार करतात त्याचा हे पुरावा आहे. त्याच्यामुळं अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, लेखा अधिकारी, कंत्राटदार, कंत्राटदाराचा पार्टनर, सिमिलर प्रमाणपत्र बनवणारा कम्प्युटरधारक या सगळ्या चोरावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. हे सगळे चोर आहेत. हे शासनाला लुटणारी संघटित टोळी आहे. 3 कोटी रुपये याच्यात पी.के. जाधवनं यांना दिली अशी माझी माहिती आहे. याची सीबीआयनं ईडीनं चौकशी करायला पाहिजे. आणि माझी माहिती मी खोटी असेल, पी.के. जाधवची बदनामी करत असेल, कार्यकारी अभियंत्याची बदनामी करत असेल, लेखा अधिकाऱ्याची बदनामी करत असेल, अधीक्षक अभियंत्याची बदनामी करत असेल, त्यानं गुन्हे दाखल करावे ना माझ्यावर. माझ्यापाशी माहिती आहे ना कायदेशीर. मी पोलीस स्टेशनला रिपोर्टर आहे. नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंड तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. आज माझ्या बाजूला जी व्यक्ती बसून आहे त्यास तुम्ही भलीभाती ओळखता आणि मागचा जे MSCBचा भाग आहे जो आपल्या पुसद शहरात अतिशय मोठ्या प्रमाणावर गाजला ते यांच्याचमुळे आणि अद्यापही त्यांची लढाई चालू आहे. परंतु आणखी एक नवीन प्रकरण त्यांच्या मार्फतच समोर उघडकीस आले आहे. त्यांनी चक्क पुसद शहरातील जे अतिशय नामवंत असे कन्स्ट्रक्शन आहे पी.के. कन्स्ट्रक्शन त्यांच्यावर अतिशय मोठे असे आरोप केले आहे आणि त्यासंबंधी त्यांनी तक्रार सुद्धा केली आहे आणि ती पण वरिष्ठ लेवलवर. आता ती तक्रार काय आपण पहिले ती जाणून घेऊ आणि संपूर्ण चर्चा त्याचा भाग आतापर्यंत काय कारवाई झाली हे थोडक्यात आपण जाणून घेणार आहे. संपूर्ण पहिले आपण त्यांना पहिला प्रश्न करू. तुम्ही जे पी.के. कन्स्ट्रक्शन पी.के. जाधव यांच्यावर तक्रार का केली? पहिला प्रश्न. त्यांनी कट रचला, बनावट अनुभव प्रमाणपत्र तयार केलं जे की त्यांना मिळालंच नाही. त्याला स्वीकृती सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांनी दिली आणि अधीक्षक अभियंत्यांनी त्याला स्वीकृती देऊन ते टेंडर उघडलं. हे 420 चा प्रकार आहे हा माझ्या लक्षात आला, म्हणून मी पी.के. जाधव कन्स्ट्रक्शन कंपनी यांची मी तक्रार केली. बरं, हा जो विषय आहे ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की एक कंत्राटदाराने जे पी.के. जाधव आहेत त्यांनी जे त्यांना अनुभव प्रमाणपत्र चुकीच्या पद्धतीने दिलं किंवा खोटं दिलं हे तुम्ही कशावरून सिद्ध करता किंवा तुमच्याजवळ कोणते डॉक्युमेंट आहे हे सांगा. आणि कशा प्रकारे जे कार्यकारी अभियंता पुसदचे त्यांनी कशा प्रकारे मान्यता देऊन कशा प्रकारे अधीक्षक अभियंता जे यवतमाळचे आहे त्यांच्याकडे पाठवून टेंडर उघडकीस आले हा जो प्रकार आहे थोडक्यात किंवा सविस्तररित्या आम्हाला सांगा. उंबरखेड सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत सिमेंट रस्त्याचं काम होतं 13 कोटीचं. त्याची शेड्यूल बी होती 11.5 कोटीची. त्या कामासाठी यांना 9.5 कोटीचं अनुभव प्रमाणपत्र पाहिजे होतं जे त्यांच्याकडे नव्हतं. म्हणजे पी.के. जाधव पी.के. जाधव यांच्याकडे नव्हतं. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर यांच्या नावाखाली ते डुप्लिकेट तयार केलं. ते सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सादर केलं आणि पुसदच्या कार्यकारी अभियंत्यांनी त्याला स्वीकृती देऊन ते टेंडर उघडण्यासाठी यवतमाळला पाठवलं आणि यवतमाळच्या अधीक्षक अभियंत्यांनी ते उघडलं. याच्यामध्ये त्याची फसवेगिरी संबंधित जे स्पर्धक कंत्राटदार होते यवतमाळचे, ज्यामध्ये बाजुरिया होते, सिद्धरवार होते, यांनी ते पकडलं आणि पकडल्यानंतर त्याची सत्यता पडताळणी करायला लावली असता ते बोगस आहे हे सिद्ध झालं. याची माहिती मी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत मागितली. त्यामध्ये मला ती माहिती मिळाली. त्याच्यामध्ये भोकरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने 9 कोटी 1 लाखाचं त्यांना अनुभव प्रमाणपत्र दिलं होतं. त्याला पी.के. जाधव कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी 9 कोटी 61 लाख केलं आणि त्याला सादरीकरण केलं. म्हणजे पी.के. जाधव यांनी कट रचला. त्या कटामध्ये कार्यकारी अभियंता, लेखा अधिकारी पुसदचे सहभागी झालेत. त्याच्या कटात सामील होऊन त्यांनी ते यवतमाळला पाठवलं आणि यवतमाळच्या अधीक्षक अभियंत्यांनी सुद्धा या कटात सामील झाले आणि त्यांचं ते टेंडर उघडून यांना काम देणार होते. परंतु समोरील जे कंत्राटदार होते स्पर्धक बाजुरिया आणि सिद्धरवार यांनी त्याची ते सत्यता पडताळणी मागितली. त्यावेळेस त्याच्यात दुधाचं दूध पाण्याचं पाणी झालं आणि सदरचं 9 कोटीचं टेंडर हे 9 कोटी 61 लाखाचं अनुभव प्रमाणपत्र हे 9 कोटीचं निघालं.
अरे बाप, म्हणजे एवढा मोठा असा जे भोंगळ कारभार जे अधिकाऱ्यांचा असो किंवा यामध्ये सरळ तुम्हाला असं वाटते का जे कार्यकारी अभियंता आणि जे लेखापाल तुम्ही म्हटले आणि अधीक्षक अभियंता यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झाली असावी? त्याच्याशिवाय हे होणारच नाही ना. याच्यात आर्थिक देवाणघेवाण झाली म्हणूनच पुसदच्या कार्यकारी अभियंता लेखा अधिकाऱ्याने त्याला स्वीकृती दिली. त्याची सत्यता पडताळणी केली नाही आणि ते यवतमाळला पाठवलं. यवतमाळच्या अधीक्षक अभियंत्यांनी त्याची सत्यता पडताळणी प्रमाणपत्र पाहिलं नाही. ते टेंडर उघडलं. हे त्याच्यात सध्या झालं. म्हणजे या गटामध्ये हे ठेकेदार, कार्यकारी अभियंता, लेखा अधिकारी, अधीक्षक अभियंता हे सहभागी आहेत आणि हे आहे ना अधिकाऱ्यानं शासनाचं हित पाहिलं नाही. हे पी.के. जाधव कन्स्ट्रक्शन कंपनी यांचं हित पाहिलं. त्याच्या गटाला स्वीकृती दिली आणि 13 कोटीचं काम हे पी.के. जाधवला देणार होते. बरं, आपण जे आता मांडत हा विषय त्यामध्ये जे कार्यकारी अभियंता आहेत पुसदचे, पीडब्ल्यूडी विभागाचे आणि जे अधीक्षक अभियंता यवतमाळचे, यांनी हे डॉक्युमेंट खोटं आहे हे कसं काय स्वीकारलं? स्वीकारलं म्हणजे यानं दाखल केलं, त्यानं स्वीकारलं. त्याची सत्यता पडताळणीच केली नाही ना यांनी. सत्यता पडताळणी केली असतं तर हे टेंडर उघडायचा प्रश्नच नव्हता आला. इथल्या इथंच त्याच्यावर गुन्हे दाखल झाले असते. मग यांनी ते स्वीकारलं, त्यांनी स्वीकारलं आणि स्वीकारून त्याला टेंडर उघडलं. हे फ्रॉड 420 उघडच झालं ना साहेब हे. बरं, यामध्ये आता जेव्हा पहिले तर समजा आपण असं समजू आर्थिक देवाणघेवाण करून जे प्रकरण आहे ते यवतमाळपर्यंत गेलं. यवतमाळ मध्ये अधीक्षक अभियंता यांच्या मार्फत टेंडर उघडण्यात आलं. परंतु जे आपण नाव घेतले बाजोरिया आणि चिद्दरवार यांच्या मार्फत जेव्हा तक्रार दाखल करण्यात आली किंवा त्यांच्या मार्फत जेव्हा विरोध करण्यात आला तेव्हा जाऊन हे प्रकरण समोर आलं. या प्रकरणामध्ये अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्या मार्फत कोणती कारवाई पी.के. जाधव यांच्यावर करण्यात आली? महत्वाचं कसं आहे की ज्या कंत्राटदारांनी म्हणजे श्री बाजोरिया आणि श्री चिदरवार यांनी याला रंगेहात पकडल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याच्यावर गुन्हे दाखल करायला भाग पाडायला पाहिजे होतं. परंतु कुठं माशी शिंकली मला माहीत नाही. कारण हे यायचे एकमेकात लागेबांधे असतात. एकमेकाचं यायचं एकमेकाखाली काही ना काही दडलेलं असते. एकमेकाला खुट्या माहीत असतात. त्याच्यामुळं त्यानं ते उघडकीस आणलं नाही. त्यानं अधीक्षक अभियंत्यावर ढकललं. अधीक्षक अभियंत्यानं कार्यकारी अभियंत्यावर ढकललं आणि कार्यकारी अभियंता ह्या दबावाखाली नाहीत, ह्या ओझ्याखाली आहेत. ओझं म्हणजे पैशाचं वजं म्हणता येईल याच्यामध्ये. दबाव म्हणजे राजकारणाचा दबाव असं म्हणता येईल त्याच्यामध्ये. हे पैशाच्या दबावाखाली आहे. म्हणून आजपर्यंत याचं ब्लॅकलिस्ट केलं नाही यांना, पी.के. जाधवला, आणि याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले नाही. वास्तविक पाहता याचा 500 रुपयाचा बाउंड पेपर आहे की माझे कुठलेही कागदपत्र खोटे निघाल्यास मला भारतीय संविधानाचे जे काय ते इंडियन पिनल कोड आहे त्याच्यानुसार माझ्यावर 420 गुन्हे दाखल करावे. यांनी अधीक्षक अभियंत्यांना आदेश करून यांनी गुन्हे दाखल काय केले नाही. तर या संदर्भात मी 3 अकरालाच कार्यकारी अभियंता यांना तक्रार दिली. त्याच्यानंतर 10 तारखेला मी मुख्य अभियंता यांना तक्रार दिली. मुख्य अभियंत्यांना अधीक्षक अभियंत्याला 10 दिवसात अहवाल मागायला सांगितला. यांनी अहवाल का नाही पाठवला, यांनी टेंडर का उघडलं कसं, याच्यावर गुन्हे दाखल काय केले नाही. हे सगळं पैशाच्या दबावाखाली आहे. आणखीन एक सांगतो महत्वाचं, पी.के. जाधव कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अमरावती अंतर्गत टेंडर भरलं होतं. ते उंबरखेड महागाव पुसदमध्ये 17 कोटीचे कामं होते. ही घटना टेंडर म्हणजे बोगस, म्हणजे सिमिलर प्रमाणपत्र जे बोगस निघालं, हे 10व्या महिन्याच्या 27 तारखेची घटना आहे. आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अमरावती याचं टेंडर हे 22 तारखेचं आहे, 22 डिसेंबरचं. मी त्यांना 16 डिसेंबरला तक्रार केली. मी त्याला प्रत्यक्षात फोनवर बोललो, ईमेलवर तक्रार केली, त्यांच्या कार्यकारी अभियंत्याला बोललो, तरी त्यांनी त्याला 17 कोटीचं काम दिलं. त्याच्यामध्ये माझी माहिती अशी आहे की त्याच्यावर 7% म्हणजे 17 कोटीतले 7% रक्कम यांनी वसूल केली, वरच्या अधिकाऱ्याला पाठवली, त्यांच्याकडून त्याला मंजुरात मिळवली. आणि जे अधीक्षक अभियंत्यानं जे प्रभारी कार्यकारी अभियंता बसवले होते त्यांनी याच्यात 5 लाख रुपये घेतले आणि पी.के. जाधवला 17 कोटीच्या वर्क ऑर्डर दिल्या. एवढं हे चालते म्हणजे काय सोपं चालायले काय? किती प्रचंड याच्यात पैसा असेल. आणखीन एक सांगतो तुम्हाला की जेवढेही शासनाचे कामं होतात हे फक्त 30% होतात. 70% याच्यात सरकारी निधीचा अपार होते. हे सगळं यायला माहिती आहे, याच्यावर कोणी दखल घेत नाही. या संदर्भात मी मुख्य सचिवापासून
म्हणजे महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य सचिव, अमरावती विभागाचे आयुक्त, अमरावती विभागाचे मुख्य सचिव कक्षालय, यवतमाळचे जिल्हाधिकारी, पुसदचे ठाणेदार यांना मी सगळ्या तक्रारी केल्या, परंतु सामान्य नागरिकाची तक्रार सरकार घेत नाहीत. माझं असं म्हणणं आहे की सरकारमधले जेवढेही अधिकारी आहेत म्हणजे डिपार्टमेंट आहेत हे एकमेकाचे सख्खे सडभाऊ आहेत, एकमेकाच्या विरोधात हे तक्रारी घेत नाहीत. सामान्य माणसाची या भारतामध्ये या राज्यामध्ये कवडीची किंमत नाही, नाही तर किंमत असती तर माझ्या तक्रारीवर मान्य ठाणेदार शहर वसंतनगर पोलीस स्टेशन यायला मी 4 दिवस झाले तक्रारीतून स्वतः याची हे माझ्यापाशी ओशी आहे 9 जानेवारी 2024 याने का गुन्हे दाखल केले नाही. तुम्ही विचारा ना नाचनकर साहेबांना की बाबा पुंडलिक शिंदे यांनी तक्रार दाखल केली, तुम्ही गुन्हे दाखल का नाही केले? नक्कीच आम्ही ते पण त्यांना विचारणार. बरं, आपले या तक्रारीच्या माध्यमातून मागणी काय? माझी मागणी ही आहे की जे पी.के. जाधव कंस्ट्रक्शन कंपनी यांनी जो कट रचला म्हणजे त्यांनी 9 कोटीचं त्याला अनुभव प्रमाण बीड कॅपॅसिटी अनुभव प्रमाणपत्र दिलं, तर हे 9 कोटीचं 61 लाख ज्या कम्प्युटर धारकानं केलं त्याच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. या पी.के. कंस्ट्रक्शन कंपनीच्या पार्टनरवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. पी.के. कंस्ट्रक्शन कंपनीचे मालक प्रदीप कनिराम जाधव यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. आणि या बनावट बोगस अनुभव प्रमाणपत्राला स्वीकृती देणारे पुसदचे कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी आणि इथले लेखाधिकारी संजय कुमार पांडे यांनी कटात सहभाग झाले, कटाला स्वीकृती दिली आणि कट त्यांनी रचलेला यायला माहीत असून त्यानं ते दाबून ठेवलं आणि अधीक्षक अभियंत्याला पाठवले. त्यांनी सुद्धा त्याची सत्यता पडताळणी केली नाही, सत्यता पडताळणीचं प्रमाणपत्र पाहिलं नाही. म्हणजे हे सगळं या कटात सामील आहेत. शासनाचा निधी कट रचून कसा हे अपहार करतात त्याचा हे पुरावा आहे. त्याच्यामुळं अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, लेखा अधिकारी, कंत्राटदाराचा पार्टनर, सिमिलर प्रमाणपत्र बनवणारा कम्प्युटर धारक या सगळ्या चोरावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. हे सगळे चोर आहेत, हे शासनाला लुटणारी संघटित टोळी आहे ही. आपण जे आपल्या शब्दातून जेवढे काही वक्तव्य मांडत आहात या संबंधीचे सर्व डॉक्युमेंटली पुरावे आपल्या जवळ आहे का? पुराव्याशिवाय बोलालोच नाही. मी 2/11/2023 ला मान्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांच्याकडे माहिती मागितली. त्याच्यानंतर मान्य अधीक्षक अभियंता यवतमाळ सभा मंडळाला माहिती मागितली. त्याच्यानंतर मान्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम भोकर यांना माहिती मागितली. या दोघांनी यवतमाळ भोकरनं मला आणखीन माहिती दिली नाही. फक्त कार्यकारी अभियंत्याच्या त्याशी मी ते म्हणाला साहेब मला माहिती देता की मी बसू इथं. त्यावेळेस मग त्यांनी ती मला आता 5 जानेवारीच्या 5 तारखेला मला माहिती दिली. म्हणजे 2 महिने 3 दिवसानं माहिती दिली मला. माहितीचा कायदा 30 दिवसात तुम्ही मला माहिती द्यायला पाहिजे. माझ्यापासून कायदेशीर पैसे भरून घ्यायला पाहिजे. माझ्याकडून पैसे भरून मला माहिती का नाही दिली? मला फुकटात माहिती का दिली? हे माझ्यापाशी कार्यकारी अभियंत्याचं पत्र आहे. याचं तुम्हाला दाखवतो पत्र बी. हे कार्यकारी अभियंत्याचं पत्र आहे. जावं क्रमांक 68/5/1/2024 पत्र आहे. हे त्यांची याच्यावर माझ्यापाशी सही आहे. या पत्राने मला ती माहिती मिळाली. आता तुम्हाला मी भोकरच्या कार्यकारी अभियंत्याचं पत्र दाखवतो दिलेलं. हे निविदा 12 कोटीची. त्याच्यानंतर हे कार्यकारी अभियंता भोकर यांनी दिलेलं प्रमाणपत्र ओरिजिनल हे 9 कोटी 1 लाखाचं. त्याच्यानंतर पी.के. जाधव कंस्ट्रक्शन कंपनी यांनी हे बनावट बनवलेले हे प्रमाणपत्र 9 कोटी 61 लाख केले. आता हे त्याचं ॲफिडेव्हिट आहे स्वतः ठेकेदाराचं की बाबा भारतीय काय म्हणते इंडियन पिनल कोड नुसार माझे कागदपत्र खोटे आढळल्यास माझ्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करा, फसवणुकीचे 420चे. याचं ॲफिडेव्हिट असताना यांनी गुन्हे दाखल का नाही केले त्याच्यावर? कार्यकारी अभियंत्याने याच्यात लिहून दिलं हे भोकरच्या किंवा सदरचं वर्कडन प्रमाणपत्र हे चुकीचं आहे, आम्ही दिलंच नाही. मग एवढं स्पष्ट असताना, फसवणूक झाली असताना हे लोक गप्प का आहेत? याचा अर्थ याच्यात मोठ्या प्रमाणात, मी तर म्हणतो 3 कोटी रुपये याच्यात पी.के. जाधवनं यांना दिली अशी माझी माहिती आहे. याची सीबीआयनं ईडीनं चौकशी करायला पाहिजे. आणि माझी माहिती मी खोटी असेल, पी.के. जाधवची बदनामी करत असेल,
कार्यकारी अभियंत्याची बदनामी करत असेल, लेखाधिकाऱ्याची बदनामी करत असेल, अधीक्षक अभियंत्याची बदनामी करत असेल, त्यानं गुन्हे दाखल करावा ना माझ्यावर. माझ्यापाशी माहिती आहे ना कायदेशीर आहे. मी पोलीस स्टेशनला रिपोर्टर आहे. त्याशी नाचनकर आदरणीय माननीय नाचनकर साहेब यांनी मला याच्यात वस्तुनिष्ठ माहिती विचारली. कसं झालं, काय झालं, कोण केलं, काऊन केलं, कोण कट रचला, कसा तुम्हाला कळाला, तुम्हाला माहिती कशी मिळाली, सगळं मला त्यांनी विचारले. मी त्याला सगळं सांगितलं. त्यावेळेस त्यांनी मला वशी दिली त्यांनी. परंतु त्याने आजपर्यंत गुन्हे दाखल केले नाही. ही शासनानं सामान्य माणसाची थट्टा करत नाहीत काय माहितीच्या अधिकाराखाली. माहितीचा अधिकारात पण करायला पाहिजे ना. जर तुम्हाला माहिती द्यायची नाही, आम्ही गुन्हे उघड करत असेल, आम्ही जीव धोक्यात टाकत असेल, शासनाला सांगत असेल बा शासनाचे बरं महत्वाचा प्रश्न, शासनाचं हित पाहण्यासाठी हे अधिकारी आहेत. मग प्रायव्हेट कंत्राटदाराचं याला हित पाहण्याचे अधिकार कोणी दिलेत? विचारा तुम्ही शासनाला. अगदी कळकळीने तुम्ही तुमची जे काही हा प्रश्न आहे, जो समाजोपयोगी प्रश्न आहे तो मांडत आहात. यामध्ये आणखी एक प्रश्न आता तुम्हीच उपस्थित केला. ज्याप्रमाणे तुम्ही तक्रार ही पोलीस स्टेशनला स्वतःहून दाखल केली, त्यावरून कोणत्याही प्रकारचे अद्यापर्यंत गुन्हे दाखल नाही झाले असं तुम्ही म्हटले, फक्त ओसी मिळाली तुम्हाला. यामध्ये तुम्हाला असं वाटते का की पोलीस प्रशासन सुद्धा मॅनेज झाले असेल? पोलीस प्रशासन मॅनेज होत नाही. पोलीस प्रशासन कोणाच्या बापाला भीत नाही. पण कसं झालं की सरकार आणि प्रशासन हे एकमेकाला धरून चालते. त्याच्यामुळं ग्रामसेवक असो की सचिव असो, हे एकमेकाच्या विरोधातली तक्रार घेतच नाही. मी 10व्या महिन्याच्या 20 तारखेला मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक बनसोड साहेब यांची भेट घेतली. त्यांना सांगितलं, साहेब तुमच्या जिल्ह्यात मी अर्ध्या ठाण्यामध्ये मी रिपोर्ट दिलेत, पण तुमच्या ठाण्यातले ठाणेदार गुन्हे दाखल करत नाही. त्यांनी मला सांगितले की तुमच्या रिपोर्टवर आम्ही गुन्हे दाखल करत नाही, तुम्ही शासनाला कळवा, शासन आम्हाला सांगल. मी त्यांना म्हणलं, साहेब मी 65 वर्षाचा माणूस आहो, मला देशसेवा करायची असेल या वयात तर मी कशी करायची? तर मला म्हणले, तुम्ही मला ट्रॅफिकला टाइम द्या. आता अधीक्षक अभियंता सॉरी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणते की तुम्ही मला ट्रॅफिक करा. मग तुम्ही पगार कशाचे घ्यायला लागले? जनतेच्या करातला तुम्हाला पगार भेटायला, तुम्ही जनतेच्या पगारातून काय नुसते वसुली करायसाठी 2 नंबरचे धंदे चालवायसाठी आहे का? मी जे भ्रष्टाचार उघडकीस आणला, मी जे तुम्हाला तक्रार दिली, त्याच्याबद्दल तुम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल, तुम्ही त्याची चौकशी का नाही केली? तुम्ही त्यांना बोलवलं का नाही? मला का नाही बोलवलं? आणि माझी तक्रार खोटी होती तर माझ्यावर गुन्हे दाखल का नाही केली? ब्लॅकमेलिंग करणे, खंडणी मागणे, शासकीय कामात अडथळा आणणे, माझ्यावर गुन्हे दाखल करा तुम्ही. मला का मोकळं सोडा लागले? माझ्या तक्रारी खोट्या आहेत. आता ते चोर आहेत, त्या चोरावर तुम्ही गुन्हे दाखल करा. अतिशय सविस्तररित्या आपण त्यांचे जे आपण शब्द ऐकलेले आहे. बरं, आपल्या या कारवाईमध्ये तुम्हाला काय करायचे होते आणि काय झाले हे थोडक्यात सांगा. अगदी नाही, मला काय बनायचं होतं, वास्तविक पाहता ही सगळी जबाबदारी संबंधित डिपार्टमेंटची आहे, त्याच्या अधिकाऱ्याची आहे. त्यांनी ही पूर्ण करायला पाहिजे होती. मी बाहेरच्या माणसाला मला याच्यात उडी मारायची गरजच नाही ना. जर तुम्ही भारतीय संविधानाचा अंमलबजावणी करता तर हे तुम्ही कारवाई का नाही केली? संविधानाला तुम्ही का लाथाडता? संविधानाचा तुम्ही का अपमान करता? सामान्य नागरिकावर ही जबाबदारी काय यायला लागली? तुम्ही त्याच्यासाठी या लोकांच्या हितासाठी आहे, शासनाच्या हितासाठी आहे, शासनाचे नियम पाळण्यासाठी आहे. मग इथं शासनाचा नियम कंत्राटदाराचं 500 रुपयाच्या पेपरवर ॲफिडेव्हिट असताना की माझे कागदपत्र खोटे असतील तर माझ्यावर गुन्हे दाखल करा इंडियन पिनल कोड नुसार. मग पीके जाधव कन्स्ट्रक्शन कंपनीनं मान्य मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग यांच्या पत्रावरून कार्यकारी अधीक्षक अभियंत्यानं कार्यकारी अभियंत्याला पत्र देऊन याचं ब्लॅकलिस्ट का नाही केलं, याच्यावर गुन्हे दाखल का नाही केले? याच्यात जेवढे कट रचणारे आहेत, कटात सहभागी आहेत, याच्यावर मी गुन्हे दाखल करण्यासाठी मी पोलीस स्टेशनला तक्रार केली, मी मान्य जिल्हाधिकारी यांना तक्रार केली, मी मान्य आयुक्ताला तक्रार केली, मी मान्य पोलीस आयुक्ताला तक्रार केली, मी मान्य महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवाला तक्रार केली, मी मान्य महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार केली, पण आणखीन दखलच नाही. 27/10/2023 प्रकरण आहे. आजची 13 जानेवारी 2024 आहे. आणखीन काहीच नाही याच्यात. काय तुम्ही कराय म्हणजे याच्यात काय तुम्ही काय मॅनेज करायले की मला मॅनेज करायले की तुम्ही मॅनेज व्हायला लागले? आणि हे शासनाचं नुकसान का करायले? जनतेला का वेठीत धरायला लागले? जनतेच्या विकास योजना जनतेसाठी तुम्ही का प्रॉपर राबवत ना? त्याला का प्रॉपर ट्रीटमेंट देत ना? मी पीके जाधवची अशीच कार्ला रोडची पुलाची तक्रार केली. अहो त्याची हाईट 10 फूट आहे. महाराष्ट्रात कुठे जेवढा उंचीचा पूल नाही. त्यानं ते पूल बांधलाच नाही. वरचा खालचा पाया कापला, खालचा पाया वरी 20 फूट उचलला. त्याला 10 मीटर ते पूल करायचा होता, खाली 10 फूट घालायचा होता, वरी 10-20 फूट त्याला खाली घालायचा होता 10 फूट.
10 फूट ओरी उचलायचा होता, त्यानं सगळा 20 फूट ओरी उचलला. हे शासन, हे जे अभियंते आहेत, हे अभियंते आहेत की ढोरा आहेत? अहो, हे अभियंत्याच्या नावाला कलंक आहेत. प्रॉपर ट्रीटमेंट का देत नाहीत? क्वालिटी बेसला दिलेल्या गाईडलाईन आणि नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर हे का करून घेत नाहीत? ई निविदेला कंपल्सरी केलेल्या शर्ती अटीची अंमलबजावणी का होत नाहीत? त्या पुलामध्ये रेडी मिक्स कॉन्क्रीटची कंडिशन होती, त्यानं ते साध्या हंडा मिक्स केलं. माझ्यापाशी व्हिडिओ, मी शूटिंग जारी केली. मी तक्रार केल्यानंतर 3 दिवसात त्याने रेडी मिक्स कॉन्क्रीटचं टँकर बोलवलं. याच्या आधी का नाही बोलवलं बरं? त्याच्यामध्ये बाणा ते पुण्याचं हे जे 11 कोटीचं टेंडर आहे इगलचं, या रस्त्याचा माल निघालेला निकृष्ट माल त्याच्यात देऊन टाकला, त्या नाल्यातला माल त्याच्यात टाकला, त्याला लिंबीची लीड दिली, रेट अनालिसिस केले. त्या पीके जाधवनं त्याच्या धुंदीच्या त्या क्रेशरच्या बोगस पावत्या जोडल्या त्याला. हे खोटं आता असेल तर माझ्यावर गुन्हे दाखल करा तुम्ही. मी शासनाची बदनामी करायला लागलो तर या संपूर्ण जे तुम्ही काही आता सांगितलं ते संपूर्ण आम्ही जे कार्यकारी अभियंता जिथपर्यंत आम्ही पोहोचू शकतो, कार्यकारी अभियंता असो, अधीक्षक अभियंता असो, नक्कीच यांना प्रश्न विचारणार. या संबंधित संपूर्ण खुलासे हे त्यांच्या मार्फत आम्ही घेणार. त्यामध्ये त्यांना तुम्ही सांगा, पुंडलिक शिंदेनं तुमची बदनामी केली, त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करा असं म्हणा तुम्ही त्याला. ना तुम्ही खोटे असाल तर तुमच्यावर गुन्हे दाखल का करत नाही शासन? अगदी बरोबर, व्हायलाच पाहिजे. जे चुकीचा व्यक्ती आहे ते तुम्ही असो किंवा तो समोरचा व्यक्ती अधिकारी असो, त्यांच्यावर जे चुकीचा व्यक्ती आहे त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजे. आणि एक म्हणायचं की पीके जाधवनं हे जे बनावट सिमिलर प्रमाणपत्र, ज्याला अनुभव प्रमाणपत्र म्हणतो, कॅपॅसिटी म्हणते, यांनी या 9 कोटीचं 13 कोटीचं काम मिळण्यासाठी हे दाखल केलं. हे पहिल्यांदा दाखल केलं नसावं, याच्या आधी जेवढे कामं केले त्याच्यासाठी त्यानं दाखल केलं असावं. म्हणून त्याची मजल झाली, त्याची हिंमत झाली आणि त्याला स्वीकृती दिली. याच्या प्रत्येक टेंडरची, त्याच्या अनुभव प्रमाणपत्राची त्याची सत्यता पडताळणी झाली पाहिजे, याच्या इंजिनियरची सत्यता पडताळणी झाली पाहिजे, त्याच्या खदानीची सत्यता पडताळणी झाली पाहिजे. आणि मला आणखीन एक म्हणायचं, त्यानं जेवढे कामं केले पीके जाधवनं, त्यानं जे पैसे उचलले शासनाकडून, ते मजुरी, इंधन, सामुग्री, रॉयल्टी, डांबर, CIDI पाईपवर, म्हणजे सामान्य गोष्टीला दिलेली रक्कम ही जशाला तशी त्यानं खर्च केली का, याचा बँक खाता उतारा त्याच्याकडून जुळून गेला पाहिजे. माझं ईडीला आव्हान आहे, माझं शासनाला आव्हान आहे, माझं कोर्टाला आव्हान आहे, माझं पोलिसाला आव्हान आहे. त्यानं जर ते खाते उतारा जुळून दिला प्रत्येक कामाचा तर माझ्यावर गुन्हे दाखल करा आणि मला कायम जेलात घाला. मला कोणाची बदनामी करायचा अधिकार नका ठेवू. विशेष कार्यकारी अभियंता मला 2 वर्ष झाले कुठलीच माहिती देत नाही. एकही माहितीची अधिकाऱ्यातली मला आजपर्यंत माहिती दिली नाही. माहितीचा अधिकार कशासाठी आहे? अण्णा हजारांनी एवढं आंदोलन केलं, यांना मनमानी करायसाठी केलं का? ते माहितीचे अधिकार एवढे कायदे लागू केलेत, मग कायद्याची अंमलबजावणी का होत नाही? भारतीय संविधान कुठं आहे? मला असं म्हणायचं की बाबासाहेबांचं संविधान कुठल्याही शासकीय कार्यालयाच्या गेटच्या बाहेर आहे. आतमध्ये फक्त महात्मा गांधी म्हणजे नोटा चालतात. भारतीय संविधानाला शासकीय कार्यालयात किंमतच नाही, हा माझा आरोप आहे. याबद्दल शासनाने दखल घ्यावी आणि माझं खोटं आता असेल तर माझ्यावर गुन्हे दाखल करावे आणि माझं सत्य असेल तर या चोरावर गुन्हे दाखल करायला पाहिजे. अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता तुम्ही द टाइम्स ऑफ पुसदच्या आणि या समोरच्या भागाकरिता आपले जे YouTube चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे भ्रष्टाचार आपण नवनवीन आणि अतिशय चांगल्या पद्धतीने उघडकीस आणू. आता आपले जे पुंडलिक शिंदे आहेत ते तर यामध्ये सखोल कार्यरत राहणारच आणि आपण त्यांच्यासोबत अशाच प्रकारचा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी सोबत राहणार. बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.